या शाळेत कितवीपर्यंत होत असते? शाळेत पहिली जाते. आता ही जी परीक्षा नासाला जाण्यासाठी जी असते ती कधी दिलीस तू परीक्षा? ही परीक्षा गेल्या वर्षी दिलीस? गेल्या वर्षी सातवी. सातवीत असताना. पहिल्यांदा काय तुमच्या शाळेमध्येच ती परीक्षा झाली आणि नंतर तालुकास्तरीय परीक्षा झाली, नंतर जिल्हास्तरीय परीक्षा झाली, असं काय नक्की केंद्र परीक्षेत? स्तर. पहिल्यात केंद्र स्तर, नंतर केंद्रावरनं नंतर बीट स्तर. बीटवरनं तालुका. तालुक्यावरनं मग 10 जण निवडले गेले. 10 जणांमधले नंतर मग 6 जण निवडले गेले. आता मग आपल्या दापोली तालुक्यामधनं तुम्ही कोण कोण होतात? दापोली तालुक्यामध्ये मी होतो आणि मानिनी आगरे. अशी दोघं जण. हां. नासा म्हणजे काय हे तू कसं माहीत झालं तुला? सगळ्यात पहिले ते आम्हाला आमचे सर मॅडम यांनी सांगितलं. थोडं थोडं आम्ही मोबाईल वगैरे सर्च करून बघितलं. असं माहिती पडली. म्हणजे नासाची माहिती तुला शिक्षकाने हां, सांगितली? शिक्षक. नक्की नासा काय आहे, तिथे संशोधन काय होतं? हो. त्याच्यानंतर तू मोबाईल वगैरे वर काही सर्च केलंस का? हां. काय माहिती त्याच्यात मिळाली? नासा नक्की काय काम करतो? नासा हे आपल्या म्हणजे सर्वात मोठी पूर्ण आपल्या जगात सर्वात मोठी अंतराळवीर संशोधन संस्था आहे. ती सगळ्यात पहिले तिने चंद्रावर हे केली. ती आपलं यान केलं. ती आहे कुठे नासा ही संस्था? की ऑरलँडो. ऑर्लंडो. पण देश कुठला? देश आपला अमेरिका. अमेरिकेमध्ये ऑर्लंडो मध्ये ती हां, नासा ही संस्था आहे. नासाला तुम्ही कसं गेलेत? म्हणजे इथपासून प्रवास सांगतो आता कोलटरमधनं निघालास. कोलसरमधनं पहिलं मी दापोलीत गेलो. हां. दापोलीतनं आम्हाला तिथे गाडी होती असण्याची. त्या गाडीमधनं मी आणि मानिनी आगरे गेलो. तिथून रत्नागिरीत जरा मुक्काम केला. सकाळी बसमधनं आम्ही मुंबईला गेलो. किती तारखेला गेला? काय माहिती? 5 तारखेला आम्ही तिकडनं या गेलो. आता जूनच्या हां, 5 5 तारखेला. मुंबईला गेला. हां. तिथनं आमचं 8:30ला विमान होतं. तिथे आम्ही सगळं चेकिंग वगैरे केली. विमानात बसलो आणि दिल्लीमध्ये गेलो. हां. दिल्लीमधनं परत आमचं विमान होतं. मग डायरेक्ट अमेरिकेला. अमेरिकेत जायला दिल्लीपासून अमेरिका हे 14-15 तास. 15 तास लागले. हां. अमेरिकेत पोहोचले तू, पुढे काय केलं? अमेरिकेत पोचलो. मग आम्ही बसमध्ये बसलो. तिथून आम्ही सगळ्यात पहिले आमच्या हॉटेलला गेलो. सगळं फ्रेश वगैरे झालो. सगळं सामान ठेवलं आणि आम्हाला एक स्लिंग बॅग दिली होती. त्यामध्ये आमचं म्हणजे महत्त्वाच्या वस्तू घेतल्या आणि तिकडून निघालो आणि सगळं बघायला सुरुवात केली. नासा म्हणजे तुम्ही काय काय तिथे बघितलं? सगळ्यात पहिले आम्ही गेलो टाइम्स स्क्वेअरला. टाइम्स स्क्वेअर. हां. नाही नासा मधले काय बघितलं तू? नासामध्ये म्हणजे स्पेस सेंटरमध्ये. स्पेस सेंटर. तिथे सगळ्यात पहिले आम्हाला टीम केली तयार. तुम्ही आता किती जण होतात? 10 जण होतात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. नाही 20 जण. आणि तुमच्याबरोबर अधिकारी 6 कोण होते? होते. मग 6. 6 लोक तुमच्याबरोबर होते. म्हणजे ते काय तुम्ही त्यांना विचारलं ते ट्रान्सलेट करून तुम्हाला सांगणार, तुम्ही काय विचारलं ते ट्रान्सलेट करून त्यांना सांगणार. हो. ते 6 जण होते. तुम्ही नासामध्ये गेला. पुढे काय काय तिथे बघितलं? तिथे आम्ही सगळ्यात पहिलं आमच्या टीम पाडल्या गेल्या. किती जणांची टीम होती? पर्पल, ग्रीन, 2 टीम पाडल्या. 2च टीम होती. तिथे सगळ्यात पहिलं आम्हाला असं म्हणजे शिप असते ना, शिप. त्या शिपचं सगळं म्हणजे एक पार्ट खराब झालं ना, हे सगळं ठीक करायसाठी आम्हाला दिलं. 3 जण. आम्ही एका टीममध्ये 3 आणि दुसऱ्या टीममध्ये वेगळे. तेव्हा एक माणूस आपल्या कम्प्युटरवरती तिथे कम्प्युटरवर सगळं येणार की काय झालं इथे काय लागणार आहे, आणि एक माणूस सगळं टूल्स द्यायला लागणार आहे, आणि एक माणूस ठीक करायला. एक अशी खुर्ची होती, त्यामध्ये झोपवलं गेलं. तिथे सगळं आम्हाला त्या कम्प्युटरवाले हेडफोन घातले गेले. ते आम्हाला सांगितलं गेलं की इथे असं खराब आहे, ते काढून तिथं नवीन पार्ट्स लावले गेले. नंतर रियालिटी म्हणजे एक असं चष्मा घातला गेला असं रियालिटीचा. एक माणूस कम्प्युटरवर आणि मी एकटा आणि दुसरा माणूस कम्प्युटरवर. तो मला सांगणार की इथलं असं काय करायचं मिशन, आणि ते मिशन आम्ही केलं. आणि एका शिपमध्ये बसवलं गेलं. तिथे असं हे होतं म्हणजे इझी, मिडियम आणि हार्ड. मी मिडियम घेतलं. त्यामध्ये तो पूर्ण शिप असं गोल फिरायचा आणि त्या शिपमध्ये असे कम्प्युटर होतात मध्ये,
दाखवलं गेलं होतं की आम्ही असे म्हणजे मंगळावर जाणार मिशन तिथे आम्ही उतरलं गेलो म्हणजे मंगळावरती म्हणजे कम्प्युटर दाखवलं गेलं की आम्ही तिथे उतरलो. तिथे आम्ही असे दगडावर चालत होतो शिपवरती शिपमधनं शिप हलत होती आणि सांगत होते आम्हाला असे हेडफोननी कम्प्युटरवर बघून की आम्हाला इथे ते जायचं आहे असं मिशन करायचं आम्ही तिथे केलं. तिथे गेलं काय वाटलं? म्हणजे गेल्यावर आपण भारतातली आपली इस्रो आहे, अमेरिकेमध्ये नासा आहे, तिथे गेल्यावर तुला वाटलं काय नक्की? आपण कोलकातामधनं गेलोय नक्की आणि तिथे आपल्याला हे सगळं बघायला मिळालं. कसं काय आनंद वगैरे वाटला का? खूप आनंद वाटला आणि खूप शिकायला सुद्धा भेटलं. काय शिकायला मिळालं? म्हणजे तिथं सगळं आम्हाला माहिती दिलं नाही होते ना मॅडम, त्यांनी आम्हाला माहिती दिलं आणि आमच्या मॅडम होते ना त्यांनी आम्हाला ते मराठीमध्ये सांगितलं की असं असं होतं तिथं असं असं झालं. म्हणजे शिप होत्या त्यांनी खूप मिशन केले, ते मिशन सक्सेसफुल नाही झाले आणि शिप कशी तयार केली सगळं ते सांगितलं गेलं. आता तुला नासामध्ये जायचं असेल तर किती शिक्षण घ्यायला लागेल तुला माहिती? समजा तुला नोकरीसाठी नासामध्ये जायचं किती शिकायला लागेल, कशा प्रकारे शिकायला लागेल याची काही माहिती जाताना दिलेली होती किंवा तिथे गेल्यानंतर त्याची काही माहिती मिळेल? जास्त माहिती नाही आम्हाला, तर सांगितलं की जर तुम्हाला व्हायचं असेल ते मला अभ्यास खूप जास्त करावा लागेल बरोबर. सांगितलं गेलं. कुठल्या प्रकारचं शिक्षण घ्यायला लागेल याची काही कल्पना आहे? आपण आता पदवीनंतर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वगैरे व्हायला लागतं, तर आपलं तिथे ॲस्ट्रॉनॉटिकल एरोनॉटिकल वगैरे जे काही शिक्षण आहे तिथे नोकरीसाठी आवश्यक आहे ते आपल्याला घ्यावं लागेल. तर ते घेण्याची वगैरे काही तुझी इच्छा आहे? तर माझी एवढी इच्छा अच्छा, नाही ते 10वीपर्यंत शिकणं. हां आधी ते बघायचं हां. नंतर मग ते जरा पुढे विचार करायचा. तिथे ते शास्त्रज्ञांची वगैरे तुमची काही भेट झाली नाही झाली? आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी संवाद साधता काय तुम्हाला आला? ते नासात तिथे जी भरपूर लोक काम करतात त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्याच्याबद्दल ते खूप हुशार असेल म्हणजे त्यांनी पहिल्यापासून खूप अभ्यास केला असेल त्याच्याबद्दल. नंतर आणखीन काय काय बघितलं अमेरिकेत तुम्ही? अमेरिकेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, हां. अजून मोठा तो ब्रिज बघितला, अजून थीम पार्क्स, अजून केनेडी स्पेस सेंटर. केनेडी स्पेस सेंटरचे रियालिटी म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला गेम्स म्हणजे रियालिटी गेम्स त्यामध्ये आम्हाला सगळं असं एका सीटवर बसवायला गेलं सीटमध्ये आणि असं वाटतं की खरंमध्ये ते होतं आहे असं केलं गेम्स. अजून पर्यटन स्थळे आणि टाइम्स स्क्वेअर. अमेरिका देश कसा आहे? भारतापेक्षा चांगला आहे का भारतापेक्षा आपल्यासारखं? खूप जास्त ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स आहे आणि स्वच्छता आपल्यापेक्षा खूप जास्त स्वच्छता. स्वच्छता का आपण आपल्या इथे ठेवली तर आपल्या इथे पण स्वच्छता होईल, बरोबर का नाही? तिथे शिकायला काय मिळालं? तो देश स्वच्छ आहे, त्याप्रमाणे आपण पण आपल्या देशामध्ये स्वच्छता ठेवायला पाहिजे असं वाटलं का नाही? का ते तिकडे स्वच्छता ठेवली आणि इकडून आल्यावर विमानात परत कागदाचा गोळा मला मारतात, तर असं आल्यावर टाकून दिलं. मला तर असं वाटतं ते आपलं देश स्वच्छ ठेवू शकतात, मग आपण आपलं गाव का नाही स्वच्छ ठेवू शकत? बरोबर. फक्त गाव का नाही स्वच्छ ठेवू शकत? मग आल्यापासून तसं तू स्वच्छ ठेवायला सुरुवात केलीस, हां. तिकडे तिकडे काय घाण टाकत नाही. नाही. किती दिवस अमेरिकेमध्ये होता? 11 दिवस 10 रात्र. 11 दिवस 10. शासनाची ही योजना चांगली आहे असं तुला वाटतं? विद्यार्थ्यांना नासाला घेऊन जायचं किंवा तुमच्या इस्रोला घेऊन जायचं? मला वाटतं की खूप चांगली आहे कारण त्या मुलांना पण खूप शिकायला भेटेल, बघायला भेटेल. ते त्यांनी कधीच नव्हतं बघितलं ते त्यांना बघायला भेटेल जसं मला भेटेल. आता तू नासाबद्दल एवढी माहिती मिळवली, वाचलं असेल नासामध्ये पुस्तकं वाचली असेल किंवा ऑनलाईन वाचली असेल, ते वाचलेलं आणि प्रत्यक्षात तू नासाला भेट दिलीस त्याच्यात काय तुला फरक जाणवला? तर थोडा जाणवलं काय जाणवलं? म्हणजे
आधी वाटलं नव्हतं म्हणजे एवढी खूप ॲडव्हान्स असेल. ते वेळा कळलं की तिथे खूप ॲडव्हान्स आहे. म्हणजे तिथे सिक्युरिटी खूप टाईट. कुठे पण गेला तरी चेकिंग करणारच असं. स्वच्छता म्हणजे मला वाटलं की एवढी पण स्वच्छता नसेल, पण इथे खूप स्वच्छता. म्हणजे रस्त्यावर एक पण काय म्हणजे काहीच सोय म्हणजे घाण नाही दिसते अजिबात. काहीच नाही. प्रत्येक जागेवरती स्वच्छता, रूममध्ये सगळीकडे स्वच्छता. मग या शासनाने तुमच्यासाठी एवढं केलं, याबद्दल तुझ्या त्या मित्रांना तू काय सांगशील? त्याने कशी परीक्षा द्यावी, कसं नासाच्या परीक्षेला कसं अपियर व्हायचं, त्याच्यात पास झाल्यावर काय काय आणखीन केले पाहिजे, हे तू मित्रांना काय सांगशील त्याच्याबद्दल? त्यांना मी सांगेन की जर तुम्हाला तुमची इच्छा असेल, जर इच्छा असेल तर सगळं होतं. जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही खूप अभ्यास करा आणि मॅडम जे शिकवतात ते मॅडम तुम्ही शिकवल्यावर सगळं लक्ष द्या आणि स्वतःचा सुद्धा अभ्यास करा आणि मोबाईलवर सुद्धा काही शोधा, म्हणजे तुम्हाला येत असेल ते काही माहिती घ्या आणि जर तुम्हाला काही येत नसेल तर आपल्या शिक्षकाकडे वगैरे विचारा. तुला कोणी शाळेत मार्गदर्शन केलं या संदर्भात, परीक्षेसंदर्भात? उलटे मॅडम, नलावडे सर, आम्ही आमच्या गिमळके मॅडम. तू इथे परीक्षा दिलीस, त्याच्यानंतर तालुका स्तरावर काय तुला कोणी मार्गदर्शन केलं? तालुका किंवा जिल्हा स्तरावर आपण इथे परीक्षा पास झाली, नंतर परत तू तालुक्याच्या परीक्षेला बसला, तालुक्याच्या परीक्षेला पास झाल्यानंतर तू जिल्ह्याच्या परीक्षेला पास झाला. त्या मधल्या काळात शाळा आणि इतर या संदर्भात तुम्ही मार्गदर्शन केलं काय? तेव्हा मला नाट्य कसं होते त्यांच्या इथे जाऊन आम्ही सगळ्या मुलांना मार्गदर्शन केलं, प्रयोग दाखवले आणि आमच्या म्हणजे शासनाकडून सुद्धा आम्हाला भेटलं मार्गदर्शन करायला. काही सर होते, सर्व मुलांना बोलवून त्यांनी तिथं मार्गदर्शन केलं. असं काय त्यांनी ते सांगितलं की तुम्ही तिथे कोणता प्रयोग करणार आहे असं त्यांनी सांगितलं, काही विचारलं प्रश्न. ठीक आहे, धन्यवाद.